May I come in, sir? Yeah. Good afternoon, sir. Good afternoon. Good afternoon. बसा. मास्क काढलं तरी चालेल. लस घेतली का तुम्ही? सर एक घेतली. कुठली घेतली? कोविशिल्ड. कोविशिल्ड. कोणी परमिशन दिली भारतामध्ये कोविशिल्डला? सर ते काय सांगतं ICMR. ICMR ने दिले. हां. बरं बरं. आणि कोण निर्माण कोण करताय? सिरम इन्स्टिट्यूट. कुठे आहे ते? पुण्यालाच. पुण्यामध्ये कुठे आहे? पुण्यामध्ये सर बहुतेक सिरम कशासाठी ओळखलं जातं? सिरम म्हणजे इन्स्टिट्यूट. रिकॉम्बिनंट लस कशाची बनवतात सिरम? रिकॉम्बिनंट लस नाही सर, सांगता नाही सांगतात. बरं, तुमचं नाव सांगा आणि तुमचा परिचय करून द्या. सर माझं नाव गौरव प्रदीप पवार. मी CUP मधून BTech केला आणि माझं MTech गव्हर्नमेंट कॉलेज अमरावती भरून झालेलं आहे स्ट्रक्चर इंजिनिअरिंगमधून. आणि मी आता रेल्वेजमध्ये JEE म्हणून काम करत आहे. आता काम करता रेल्वेमध्ये? हो. बरं, काय अनुभव? सर ॲक्च्युली आमचं काम असं आहे की प्रशासनातला? नाही, ज्युनियर इंजिनियर म्हणजे आम्हाला डिझाईन जे आहे ना, ब्रिजचं डिझाईन, ब्रिज डिझाईनमध्ये मी पोस्टेड आहे. त्याच्यामध्ये आमच्याकडं अप्रुव्हलसाठी येतात. टोटल 5 डिव्हिजन आहेत. म्हणजे हेडक्वार्टर्स मुंबईच्या अंडर. तर मग तिथले जे ब्रिजेस आहेत त्याचं अप्रुव्हल जे आहे ते आमच्याकडे येतं. ते आम्ही चेक करतो ब्रिजचे डिझाईन्स. अमरावतीमधून किती राष्ट्रीय महामार्ग गेलेत? सर नाही सर, आठवत नाही. चांगला आहे ना. अमरावतीमध्ये काय नॅशनल पार्क्स वगैरे आहेत का? सँक्चुरी, नॅशनल पार्क्स? सर मेळघाट. काय वैशिष्ट्य काय अमरावतीचं? मेळघाटात आहे सर व्याघ्र प्रकल्प आहे. कुठला आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे तिकडं अमरावतीला. नक्की सर अमरावतीमध्येच आहे का? काय सर? अमरावतीमध्येच आहे का नक्की? का पेंचे? मेळघाट आहे का पेंचे? मेळघाटमध्ये अजून सर आठवत नाही सर तेवढं. गुगामल कुठे आहे? गुगामल नाही सर, माहित नाही सर. नाही माहिती? नाही सर. बरं बरं. वडील काय करतात? वडील प्रोफेसर आहेत, असोसिएट प्रोफेसर आहेत अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये, केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये, फूड टेक्नॉलॉजी. बरं बरं. काय फूड टेक्नॉलॉजी संदर्भात काय माहिती? सर की त्याच्यामध्ये पप्पांचं एक काम म्हणजे असं आहे की जे फूड बेवरेजेस जे आहेत त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्स काय असतात मग ते सगळं म्हणजे मुलांना शिकवणं वगैरे असतं. आता आपण पाहतो हॉटेलमध्ये वगैरे जे काही वेस्ट पडतं ते प्रचंड प्रमाणामध्ये वेस्ट व्हायला आहे. काय याच्या संदर्भात काय मॅनेजमेंट करता येईल आपल्याला? सर लँडफिल्स बरोबर मॅनेज करावं लागतील. अजून सर हेच आहे की आपण जे पिट्स आहेत, कंपोस्ट पिट्स आहेत, तसं ते करू शकतात म्हणजे प्रत्येक हॉटेलवाले, पण त्यासाठी पण जागा लागते सर. ते पण सुका कचरा, ओला कचरा असं काहीतरी वेगळं केलंय ना? हां सर. काय त्याचं मिनिंग काय नेमकं, कशासाठी केलं ते? म्हणजे यासाठी की ओला कचरा जो आहे तो हे कंपोस्ट होऊन जातो. सुका कचरा जो आहे त्याच्यामध्ये प्लॅस्टिक्स वगैरे आहेत ते डिग्रेड नाही होत, बायोडिग्रेडेबल नसतात म्हणून. तुम्ही हे सांगा, ब्रिज डिझाईनला तुम्ही काय देता? परमिशन देता, बरोबर? अप्रुव्हल देता. भारतातले जे आता सध्याचे आफ्टर इंडिपेंडन्स जे काही ब्रिज बांधले गेले आणि जे ब्रिटिशांनी बांधले गेले बिफोर इंडिपेंडन्स, काय ह्याच्यामध्ये एवढा फरक का आहे? सर त्यावेळेस असं म्हणता येईल की त्यावेळेस जे कामं होते ते फार क्वचित होते. म्हणजे त्यावेळेस एवढे सारे कन्स्ट्रक्शन्स नव्हते. म्हणजे ब्रिटिश कालीन म्हणा किंवा एखाद बिल्डिंग असं आता जसं मुंबईला आहे एक बिल्डिंग आहे ती व्हिक्टोरिया टर्मिनसची जी बिल्डिंग आहे, तर म्हणजे काय फक्त काही बिल्डिंग आहेत. तर मग आपण असं म्हणू शकतो की त्यावेळेस ते खूप त्यांचं हे करून एकच बिल्डिंग बांधायचे. पण आता कसं आपलं खूप साऱ्या हे करायचं, खूप साऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी आपलं म्हणजे डिवाइड होऊन जातं ना. मग आपण कुठं क्वालिटीची तडजोड करतोय असं म्हणायचं तुम्हाला? क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट ना. इंजिनियरची रिक्वायरमेंट काय? तुम्ही क्वालिटी, जर तुमच्याकडे जास्त कामाचा स्कोप आला तुम्ही क्वालिटी नाही देणार का? नाही सर, असं काही नाही सर. मग म्हणजे माझं असं वाटलं मला सांगा का बरं. मग ह्याच्या पाठीमागे काय परफेक्ट पाहिजे आम्हाला? काय वाटलं मला तर तेवढाच उत्तर द्या फक्त की त्यावेळेस आताची जी ब्रिजची क्वालिटी आहे आपली, म्हणजे मीच नाही बाकी पूर्ण भारतामध्ये
चर्चा केली जाते की कुठेतरी ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतोय. हा सर, भ्रष्टाचार तर असं वाटतं आता एकंदरीत. असं तुम्ही आता वाटतंय होतो, तुम्ही आम्हाला सांगू शकता शुअरली? आम्ही तर ब्रिज डिझाईन पूर्ण चेक करतो, पण त्याच्यात तर इन जनरल तसं काही नसतं. पण आता त्यावेळेस स्टोनचे मेसनरीचे कन्स्ट्रक्शन होते, त्याची स्ट्रेंथ खूप जास्त असते. स्टोनची स्ट्रेंथ मला त्या कम्पॅरेटिव्हली कॉन्क्रीट जे आहे त्याची स्ट्रेंथ तेवढी नाहीये. मग तुम्ही डिझाईनसाठी का नाही रिकमेंड करत स्टोन? सर स्टोन जातं सर, तेवढे अवेलेबल नाहीत ना सर. की आणि पूर्ण हेवी दगड आहेत का अवेलेबल नाही सर? म्हणजे हेवी असतात ते सर, कन्स्ट्रक्शन साठी तेवढं हे नाही आहे. आजकाल तर तुमच्याकडे इक्विपमेंट्स आहेत, मशिनरीज आहेत, क्रेन्स आहेत, ट्रक्स आहेत, सगळं काय अवेलेबल आहे. मग का नाही तुम्ही क्वालिटी देऊ शकत? तेव्हा काहीच उपलब्ध नव्हतं. त्यावेळेस नव्हतं, पण त्यावेळेस असं होतं की सर पूर्ण मॅनपॉवर एकाच ठिकाणी. तुम्ही मुरुड जंजिरा किल्ला कधी बघितलेला आहे का? नाही सर. ऐकून आहे त्याच्याबद्दल? ऐकून. काय ऐकून आहे त्याच्याबद्दल? म्हणजे नाही सर, म्हणजे असं स्पेसिफिक कन्स्ट्रक्शन. सिंधुदुर्गमध्ये मालवणचा? नाही सर, मी जास्त ऐकलेलं नाही. बरं, असे काही किल्ले आहेत की जे समुद्रात बांधलेले आहेत? हा. त्यावेळेस काय टेक्नॉलॉजी होती? कसे ते स्टोन घेऊन गेले सर? म्हणजे ते पण ऍक्च्युली एक बघण्याची अशी हे आहे, म्हणजे की किती छान, म्हणजे कसं केलेलं आहे महाराजांच्या ह्याच्यातलं. पण ते आम्हाला काय पाहता किल्ल्यांमध्ये सर तेच आहे की त्यांची स्ट्रेंथ अजून पण तेवढीच आहे. त्याला एवढे उन्हाळे पावसाळे गेले किती वर्ष झाले तरी पण जनरल कोणी सांगू शकेल. तुम्हाला प्रश्न काय विचारलाय समजलाय? नक्की प्रश्न समजलाय? म्हणजे त्याची स्ट्रेंथ तेवढीच का आहे, तेवढी जास्त का आहे कम्पॅरेटिव्हली टू करंट कन्स्ट्रक्शन? आता का तसं पडताय त्याचे? सर नाही. तुम्ही तर प्रशासनामध्ये आहे, तुम्हाला तर माहित पाहिजे. बरं, कधी तुम्ही जॉईन झाला? सर मी 1 वर्षापूर्वी झालो. ठीक आहे, 1 वर्ष इज सफिशियंट फॉर एक्सपिरियन्स. मग तुम्ही ब्रिज डिझाईन चेक करता, त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन कोण सबमिट करतं? कशा फॉर्मॅटमध्ये देतात कॅल्क्युलेशन? सर आम्हाला एक्सेल शीटच्या फॉर्मॅटमध्ये देतात, आणि काही सॉफ्टवेअर असतात की स्टॅड प्रो म्हणा, मायडास म्हणा, अजून ओएसिस, असे काही सॉफ्टवेअर आहेत. स्टॅड प्रो मध्ये मास्टर स्लेव्ह म्हणून कमांड आहे, ती वापरली कधी? मास्टर कोणती? मास्टर स्लेव्ह? नो सर. नाही माहिती? नाही सर. ओके. मग ब्रिज डिझाईन साठी जो कोड वापरला जातो तो कोणता आहे? सर IRC 112 आहे. अजून ब्रिज डिझायनिंग साठी 112 78 आहे. सबस्ट्रक्चर साठी 78 काय? IS 78? IRC 78. IRC चा काय लॉंग फॉर्म? इंडियन रोड काँग्रेस. इंडियन रोड काँग्रेस. मग इंडियन रोड काँग्रेसने मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट काय डिफाईन केली आहे ब्रिज कॉन्क्रीटिंग साठी? सर क्लास AA लोडिंग काय आहे? क्लास AA लोडिंग सर 3 टाईपच्या लोडिंग आहेत टोटल. AA, A आणि B, आणि एक आहे स्पेशल R1. तर मग त्याच्यामधली एक AA जी आहे ती सगळ्यात हेवी लोडिंग मानली जाते. किती लोड असतो पर व्हील? 2 व्हील मधला डिस्टन्स किती कन्सिडर करतात? सर 1.8 मीटर आहे सर. 1.8 शुअर आहात? 1.8 सर नाही माहिती. रेल्वेमध्ये जे ब्रिजेस कन्स्ट्रक्ट केले जातात त्याच्यामध्ये कोणकोणते लेयर्स येतात? माझा कॉन्क्रीटचा स्लॅब आहे ब्रिजचा, त्याच्यावर कोणते लेयर येतात? सर त्याच्यावरती बलास्ट येईल सर. सर सगळ्यात पहिले फॉर्मेशन लेवल येईल, म्हणजे त्याच्यावरती मग बलास्ट येईल, आणि त्याच्यावरती मग स्लीपर्स आणि मग रेल. ओके. मग त्याच्या ब्रिजच्या वरती डेड लोड किती कन्सिडर केला जातो? सर ब्रिजच्या वरती डेड लोड सर बलास्ट जेवढी थिकनेस असेल त्याच्यानुसार मग 20 to 25 जे आहे ते अशी किलोन्यूटन पर मीटर क्यूब असं अजून. किलोन्यूटन का केजी पर मीटर क्यूब? सर जसं कॅल्क्युलेशन करायचं तसं. बलास्टचा डेड वेट किती असतं? केजी पर मीटर क्यूब किती आहे? 20 घेतो सर आम्ही. 20 घेतो. आणि कॉन्क्रीटचं 25 घेता. ओके. मग बिअरिंग वापरल्या जातात ब्रिजेस मध्ये, त्या कोणत्या प्रकारच्या आहेत? सर बेसिकली एक आहे इलास्टोमेरिक बेअरिंग, एक आहे. कोण आहे मॅन्युफॅक्चरर त्याचा? बिअरिंग्स मॅन्युफॅक्चर कोण करतं इंडियामध्ये? सर वेगवेगळे मॅन्युफॅक्चरर्स आहेत. ग्राउटिंग प्रोव्हाइड करता का तुम्ही ब्रिजमध्ये? ब्रिजमध्ये ग्राउटिंग सर पोस्ट टेन्शन ब्रिज असेल तर मग ग्राउटिंग. पोस्ट टेन्शन म्हणजे काय? म्हणजे प्रिशियस कॉन्क्रीट जर का त्यातलं जर पोस्ट टेन्शन असेल. पोस्ट टेन्शन म्हणजे काय सर? सगळ्यात पहिले आपण त्याच्यामध्ये
होल्स प्रोव्हाइड करतो, म्हणजे पूर्ण पाईप हे काय कन्सेप्ट आहे पोस्ट टेन्शन? म्हणजे आपण बेसिकली जो टेन्शन झोन जो आहे कॉन्क्रीट मधला, टेन्शन मध्ये वीक आहे ना कॉन्क्रीट, तर मग आपण त्याला पहिलेच प्री कम्प्रेस करून टाकतो. प्री कम्प्रेस केल्यामुळे जो काही लोड येईल तो टेन्शन मध्ये जाण्यासाठी तो आपण त्याला प्री कम्प्रेस करून ठेवतो. कॉम्प्रेशन केल्यामुळे टेन्शन कसं काय निग्लेक्ट होईल? नाही सर, त्याचं एका ठिकाणी कॉम्प्रेशन दिलं दुसऱ्या ठिकाणी टेन्शन येणारच ना ब्रिज मध्ये. नाही सर, म्हणजे त्याचं सांगता येत नाही. म्हणजे कसं की आपण जो आहे टेन्शनवाला पार्ट जो आहे तो आता नॉर्मली ब्रिजेस मध्ये म्हणजे सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये कुठे येतं टेन्शन? खाली सर. कुठे खाली? म्हणजे मिडला बॉटमला. मिड बॉटमला. आणि फिक्स्ड बीम मध्ये? फिक्स्ड बीम मध्ये पण मिड बॉटमला येईल आणि टॉपला एजेसला टॉपला. रोलिंग लोड असेल, आता व्हेहिकलर लोड तर रोलिंग असतो, त्याच्यामध्ये कोणती कन्सेप्ट वापरली जाते अनालिसिस आणि डिझाईन साठी ब्रिजच्या? इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम. वापरली. ओके. भारतातील सर्वात मोठा रेल्वे बोगदा कुठे? रेल्वे बोगदा टनेल सर. तुम्ही आता रेल्वे मध्ये का जॉबला आहे बरं? येस सर. मग गव्हर्नमेंटच्या काही बाबी ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या, तर तुम्ही तुमच्यासाठी वापरता? म्हणजे बाबी म्हणजे काही घटक, काही मटेरियल जे अनऑफिशियल म्हणजे पण ऑफिशियल मटेरियल जे आहे ते तुम्ही तुमच्यासाठी वापरता का? म्हणजे सर समजलं नाही सर. कुठलं एखादं मटेरियल असेल, कंपनीने तुम्हाला लॅपटॉप दिला असेल, मशीन कम्प्युटर दिलेला असेल, तुम्ही स्वतःच्या यूज साठी वापरता का? सर आम्हाला तर तसं काही प्रोव्हाइड केलेलं नाही आहे, पण मग आता जे काय पेन वगैरे रिझ्यूमचे जे पेजेस आहेत ते कुठले ना ते रेल्वेचे सर. म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट मध्ये आल्यानंतर काय पुढे करणार आहात? का सिलेक्ट करावं तुम्हाला? सर मला ही एवढी मोठी बाब वाटली नव्हती ऍक्च्युली प्रिंटआउट घेण्याच्या पूर्वी, कारण आम्ही सगळेजण काही असेल तर मग आम्ही पर्सनल कामांचे पण ऑफिस मधून घेतो, मग जास्त काही हे नव्हते, पण तसं घेतलं नाही पाहिजे. पर्सनल कशासाठी? हा ठीक आहे सर, मी लक्षात ठेवेल. असं काही कागद म्हणजे जे ऑफिशियल जे आहे ते पर्सनल यूज साठी बाहेर वापरता येत नाही. ऑलरेडी यांची सॅलरी 41,000 आहे, त्यांना गरज वाटत नाही पोस्ट. हो, का द्यावी आम्ही पोस्ट तुम्हाला? ऑलरेडी पगार चांगला आहे ना तुमचा? सर पगार तर ठीक आहे सर, पण मग तेच आहे की मुंबईमध्ये जॉब आहे आणि खूप अवघड लाईफ आहे सर तिकडे, असं मला वाटतं. ट्रॅव्हलिंग करायला लोक तर मुंबईला जातात सर. नाही सर, असं काही वाटत नाही मला. मुंबईमध्ये प्रत्येक शिकलेला मुलगा किंवा कॉलेजचा मुंबगा असेल पहिल्यांदा मुंबई जॉब तिकडे जास्त अवेलेबल आहेत म्हणून तिकडे जावं लागतं. एमपीएससी जे तुम्ही एक्झाम दिली, एमपीएससी हेडक्वार्टर कुठे आहे? मुंबईला. मुंबईमध्ये मग ते वाटलं असतं कामाचा ताण तिकडे जास्त आहे, काम होत नाही व्यवस्थित, चेंज केलं असतं. म्हणजे मुंबईमध्ये सर ऍक्च्युली इश्यू कसा आहे सर की ती पोस्ट तेवढी चांगली नाही सर, जेईची पोस्ट आहे त्याच्यात आम्हाला प्रमोशनल स्कोप नाही तेवढा. म्हणजे मग तुम्ही जागा अडवून ठेवली, पैसा पण अडवलाय गव्हर्नमेंटचा? सर रिझन देऊन टाकायचं सर. मी जसं ते इकडे जॉब लागला तर मग मी तिकडे रिझनच देणार आहे, ती पोस्ट रिकामी. नाही तसं काही नाही सर, काम तर म्हटलं आता काम चांगलं नाही, काम चांगलं आहे सर, पण प्रमोशनल स्कोप नाही सर, अशी गोष्ट. फक्त डिझाईन रिलेटेड आहे, तुम्हाला फील्ड वर जाता येत नाही, कोणाशी कोऑर्डिनेशन नाही, बाकीच्या काही गोष्टी. आता पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये कोविड-19च्या सगळं जे प्रायव्हेट होते, बिझनेसमॅन होते, सगळे कोलॅप्स झालेले आहेत. गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, त्यांचे पेमेंट चालू आहेत. हो, ऍक्च्युली आमचं पण कोविड मध्येच जॉईनिंग आलं त्याचा. मग हा आधार या अशा सिच्युएशनला चांगला आहे की मोठा जॉब चांगला आहे? सर त्याच्यात इश्यू असा आहे की सर जे आम्हाला प्रमोशन आहे ते एकच प्रमोशन भेटतं, म्हणजे सिनियर सेक्शन इंजिनियरचा एकच प्रमोशन. पोस्ट काय घेतली तुम्ही? प्रमोशन नको होतं तुम्हाला? सर हे पहिल्या गोष्टी माहित नव्हत्या सर, त्यावेळेस आम्ही फॉर्म भरत गेलो तसं आम्हाला कळलं. मी तर म्हणजे प्रिपेअर त्यासाठीच, म्हणजे आता ठीक आहे ट्रेनिंग असेल की आधार खर्च असेल गव्हर्नमेंटचा, तो वाया जाणार ना सर. सर ठीक आहे. ओके, चल हरकत नाही सर.